सर्वांनाच माहिती आहे पिरियड्सचं पेन किती हेवी आणि किती अनबेरेबल आहे. आणि हे हॅट्स ऑफच आहे मुलींना सगळ्या. बट बाळांनो, जेवढे इथं स्त्री पुरुष बसलेत ना, ज्यांच्या आया आता 50कडे चालल्यात, तुम्हाला माहित पण नाही की तुमच्या आईला सगळ्यात जास्त आता त्रास होणार. आता मेनोपॉज नावाची गोष्ट नाही तुमच्या आईला. जिथं पिरियड्स बंद होतात, हार्मोनल चेंज होतात आणि आईची चिडचिड भयानक होती. भयानक चिडचिड होती. आणि त्याच वेळी तुमची आई सासू असती. हे कुणी सांगितलं नाही आतापर्यंत तुम्हाला. त्याच वेळी तुमची आई तुम्हाला म्हणते, तू तिकडे गेला मला कॉल करत नाही. आणि त्याच वेळी तुमच्या आईला तुम्ही म्हणता की काय ग तुझी भुणभुण असते सारखी. ह्याच्या मागची स्टोरी किती पोरांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला पोरींनी, की अरे मला जी सायकल आहे तीच आता आईची बंद होतीये. पुरुषांनी तर ह्याकडे बघितलं पण नसेल, पण स्त्रियांना मी तुम्हाला सांगतोय, ते मेनोपॉजमध्ये एवढे मूड स्विंग्स, हार्मोनल चेंजेस, वेट वाढणं, आजारपण येणं, बोन डिसूळ होणं, माहिती आहे ना पोरींनो? हो का नाही? मग हे पोरांनी पण माहीत करून घेतलं पाहिजे. जेव्हा आपली आई म्हातारी होती तेव्हा त्याला ही झेलायला लागणार आहे. त्यात आपण तिला टेन्शन द्यायचं. त्यात तू कमवत नसला तर अजून टेन्शन, त्यात तुझं लग्न होत नसेल तर अजून टेन्शन. सो पुरींच्या बॉडीबद्दल, पोरांच्या बॉडीबद्दल आपण थोडं बेसिक तरी जाणून घेतलं पाहिजे. ही पण मला या शोमधून सांगायचंय. अरे कोणासाठी नाही, पण आपल्या आईन बहिणीसाठी तर जाणून घ्या रे. बरोबर आहे.